मनीषा किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत घेवड्याची भाजी आणि गरमागरम बाजरीची भाकरी। तर दरवाजासमोरच गावी असा छान आमचा घेवड्याचा वेल आहे। ताज्या ताज्या घेवड्याच्या शेंगा तोडून घेतल्या। खरं तर ही तयारी होती संध्याकाळी मुंबईला पोहोचल्यावर भाजीची, आणि अशा गावच्या ताज्या शेंगा कधी कधीच भाग्य लागतं असं ताजा शेंगा खाण्याचं, नाहीतर मुंबईला जे भेटतं त्यावरच समाधान मानावं लागतं। आणि गावचं म्हटलं की खूपच आवडीने आणि खूपच चवीने खाल्लं जातं। तर छान अशा शेंगा तोडून घेतल्या होत्या आणि आता आपण पाहूया या शेंगाच्या भाजीची रेसिपी आणि गरमागरम बाजरीची भाकरी। खरंच थंडीच्या दिवसात असा मेनू खूपच छान लागतो। तर बाजरीचं पीठ असं छान मळून घेतलं आणि मस्त गरमागरम आपण आता भाकर करणार आहोत। तर एक भाकरी मी तुम्हाला करून दाखवते आणि नंतर पाहूया आपण घेवड्याची भाजी। तर भाकरी बनवण्यासाठी एकदम चांगलं असं पीठ मळून घेतलं, कारण जितकं छान पीठ मळलं जातं तितकी तेवढी भाकरी तुमची छान होते, भाकरी चिरट्या जात नाही, आणि जितकं आपण व्यवस्थित पीठ मळून घेतो तेवढी आपली भाकरी छान फुगली जाते। तर पहिल्यांदा आपल्याला जेवढ्या आकाराची भाकरी करायची तेवढ्या प्रमाणात उंडा घ्यायचा, खाली पीठ लावून घ्यायचं आणि त्यावर भाकरीचा उंडा ठेवायचा आणि एका दिशेने फिरवत भाकरी अशी छान थापून घ्यायची। तर एका हाताने किंवा दोन्ही हाताने भाकरी थापली तरी सुद्धा चालते। मला प्रॅक्टिस आहे तर मी एका हाताने सुद्धा ती थापून घेते। त्यानंतर भाकरी उलट्या दिशेने तव्यावर टाकायची, म्हणजे पिठाचा भाग वरती येतो। त्यावर पाणी लावून भाकर पलटी करून घ्यायची। तवा चांगला गरम झाल्यानंतरच भाकरी तुम्ही तव्यावर टाका। त्यानंतर भाकरी अशी छान शेकून झाली की पलटी करून घ्या। आपली भाकरी कशी छान टम्म फुगली आणि मस्त खरपूस भाजली सुद्धा गेली। तर या पद्धतीने आपल्याला भाकरी करायची। आता आपण करूया शेंगा। तर प्रथम मी शेंगा आता निवडून कशा घ्यायच्या त्याही तुम्हाला दाखवते। तर शेंगा आपल्याला निवडून घेताना जर जाड शेंगा असेल तर बाजूच्या शिरा काढून घ्यायच्या, आणि कोवळ्या असतील तर मागचा आणि पुढचा भाग काढायचा आणि शेंगाशी सोलून घ्यायची आणि तिचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे आतमध्ये काही अळई किंवा काही खराब असेल तर शेंगा आपली व्यवस्थित निवडली जाते। तर या पद्धतीने आपल्याला शेंगा निवडून घ्यायच्या। त्यानंतर पूर्ण शेंगा आता मी निवडून घेणार आहे। तुम्हाला कशा पद्धतीने निवडायच्या ते सुद्धा मी सांगितले। आता माझ्या शेंगा पूर्ण अशा कवळ्या लुसलुशीत आहे, त्यामुळे याला शिरा वगैरे काही नाही आहे, म्हणून मी फक्त याचा मागचा आणि पुढचा भाग काढला आणि याचे तुकडे करून घेतले। घरच्या झाडावरच्या शेंगा अजिबात अळई एकाही शेंगेमध्ये निघाली नाही। तर आता माझ्या सगळ्या शेंगा अशा छान निवडून झाल्या आणि आता आपण या स्वच्छ धुवून याची भाजी बनवायला घेऊया। अगदी झटपट बनणारी आणि डब्याला किंवा रश्शेवाली किंवा सुक्की अशी दोन्ही पद्धतीने केली जाणारी ही भाजी। हिरवी मिरची आणि लसणाचा असं जाडसर ठेचा करून घेतला। आता आपण पाहणार आहोत ही सुक्या भाजीची रेसिपी। तर मी पॅन गरम करायला ठेवला, त्याच्यावरती 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलं। आता पहिली आपण जिरीची फोडणी करून घेऊया आणि त्यानंतर आपण घालूया जे आपण हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण केलं ते छान या तेलावरती परतून घ्यायचे, आणि त्यावरती शेंगा असं छान घेवड्याच्या धुवून घातल्या आणि आता हे छान परतून घ्या आणि 4-5 मिनिटात चांगलं परतून घ्यायचं आणि थोड्या वेळ असंच वाफेवर ठेवून मग चवीपुरतं मीठ घालून घ्या। चवीपुरतं मीठ घालून घेतलं की परत शेंगा व्यवस्थित परतून घ्यायच्या। आता शेंगदाणे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे आणि या शेंगाच्या भाजीमध्ये हा दाण्याचा कूट घालायचा आणि भाजी चांगली परतून घ्यायची आणि 5-6 मिनिटात आपल्याला भाजी झाकण लावून शिजून घ्यायची। थोडंसं यावरती पाणी घालून घ्यायचं, म्हणजे भाजी आपली एकदम कोरडी फट्ट न होता अशी छान मऊसूद होते। त्यामुळं शिजण्यापुरतं त्यामध्ये थोडंसं मी पाणीसुद्धा घालून घेतले आणि शिजल्यानंतर आपली भाजी अशी छान तयार होते। आता यावरती चांगली कोथिंबीर घालून घ्यायची आणि परत ती कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि 1-2 मिनटं झाकण ठेवून भाजीला चांगली वाफ येऊ द्यायची। अशी झटपट बनणारी आणि डब्याला एकदम चविष्ट लागणारी आपली घेवड्याच्या शेंगाची भाजी तयार झाली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा
आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.